शिवाजी महाराजांनी करवून घेतलेला राज्याभिषेक ही काही साधारण गोष्ट नव्हती। 1318 मध्ये देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य नष्ट झाल्यानंतर 1674 पर्यंत या भारतात कोणामध्ये एवढी हिंमत नव्हती की तो स्वतःला हिंदू राजा म्हणून घोषित करेल, पण 1674 मध्ये ही गोष्ट बदलली। त्याखाली जे काही सरदार होते त्यांना राजपद बादशहाकडनं दिलं जात होतं। बादशाह ज्याला बोलेल तोच स्वतःला राजा म्हणून घोषित करत होता किंवा तो नावापुढे राजा लावू शकत होता, त्याशिवाय कोणीच नाही। शिवाजी महाराजांना तेव्हा राज्याभिषेकाला अनेकांनी विरोध केला, म्हणून महाराजांनी गागाभट्टांना बोलवून स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला। सभासद बखरीमध्ये सभासदांनी राज्याभिषेकाबद्दल लिहून ठेवलंय की या युगी पृथ्वीवरील सर्व म्लेंच बादशहा मराठा पातशहा तेवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही। 1318 नंतर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच डोक्यावर कुणीतरी सोन्याचं छत्र धारण केलं होतं। स्वराज्याची स्वतंत्र नाणी पाडली जात होती। हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज आकाशात फडकत होता। नवीन शक सुरू झालं होतं। आजपर्यंत या भारतावरती परकीय सत्तांनी सत्ता भोगली होती, मग इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, मुघल, आदिलशाह, बरीदशाह, निजामशाह या सर्व शहांनी जो काही धुमाकूल मांडलेला, जो काही अन्याय अत्याचार चालू होता, त्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांनी लात मारली। कोणामध्ये हिंमत नव्हती की जाऊन स्त्रीचा पदर खेचावा किंवा शेतकऱ्याच्या शेतातील पिकाच्या देठाला हात लावावा। जणू काही या रयतेवरती आणि या स्त्रियांवरती महाराजांनी संरक्षणाचं छत्र धरलं होतं आणि महाराज छत्रपती झाले होते।